काय मस्त स्पॉट आहे बघा. पाऊस पण बघा हळूहळू सुरू झालाय. मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुमचं सगळ्यांचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज ना मस्त फ्रेश झालोय लवकर आणि आता मी जाणार आहे जरा कणकवलीला. तर बघू, थोडं काम आहे ते करून येऊया. बाहेर काय काय चालू आहे ते बघू शकता. मस्त ऊन पडलाय तर मी बरं आहे. आता बघू किती वेळ ऊन राहत आहे. हे बघा, मध्येच सावली येते आहे, मध्येच ऊन होत आहे. आता ना इथलं जरा काम करायला प्लंबर येतो आहे, तर बघू ते काम करायचं आहे आधी आणि नंतर मग जायचं आहे. ते बघा इथे प्लंबर येतो आहे ते काम करायला. आता बघू त्याला किती वेळ लागतो, दाखवीन मी तुम्हाला काम झालं की. चाललो आहे कणकवलीला, तर फिरायला जातो आहे मित्रासोबत. तर आता हा बघा निघालो आहे. तर येऊया जरा लगेच जाऊन. तर आता मी पोचलो आहे आणि तुम्हाला आता ना एक मस्त एक स्पॉट दाखवतो. एक नंबर व्ह्यू आहे तिथनं, तर बघा. One day I sit down on my old squeaky chair, papers scattered like dreams in the air. Coffee's cold, the clock runs away. आणि हे बघा वाटेत ना मस्त ही बघा नदी लागते. पाणी आता खूप कमी झालं आहे. मस्त वाटतंय बघा व्ह्यू. आणि हा बघा हा एक डॅम आहे, ते बघा मस्त व्ह्यू आहे इथनं सुद्धा. बघू शकते बघा झाडं बघा कशी पाण्यात आहेत पूर्ण. तर आता मी कणकवलीत आहे आणि इथे ना प्रतीकला फोन केलेला, तर प्रतीक कणकवलीतच आहे. त्याचं कॉलेज सुटलं आहे, तर आता त्याला लगेच पिक करतो आणि दोघे पण मस्त घरी जातो आता लगेच. पाऊस पण सुरू होतो आहे हळूहळू, तर मी लगेच पोचूया. तर आता कणकवलीत आलो आणि भेळ नाही खाल्ली असं होणारच नाही, तर लगेच प्रतीकला बोललो जरा पार्सल घेऊन ये. आणि आता बघा पार्सल घेऊन आलो आहे, तर आता निघतो. तर आता आपण पोचलो आहे हुंबरटमध्ये आणि हे आहे रेल्वे ब्रिज. पण आता ट्रेन तर काय तिथनं आली नाही. तर आता तुम्ही बघू शकता काय मस्त वातावरण झालं आहे. तर एकदम ढग भरले आहेत आणि खालती बघा एकदम हिरवागार झालं एकदम. आणि रोड पण बघा एकदम शांत. तर ना अशा वेळी ना मस्त बाईक हवी आणि असं लॉंग राईडला जायचं, एक नंबर वाटतं. जाऊ आपण कधीतरी. तर आता आपण पोचलो आहे पाचोबाकडे, लगेच पाया पडून घेऊया आणि आता लगेच घरी. हे बघा ऑफ रोडिंग सुरू झाली आहे आता. या आमच्या फोंड्यामध्ये मस्त ऑफ रोडिंग आहे. तर बघा किती मोठे मोठे खड्डे पडले आहेत ते. गाडी पूर्ण हलते, खूप मोठे खड्डे आहेत. तर मी इथनं ना एकदम अशी सावकाश न्यायला लागते. जरा जरी स्पीड वाढवला ना तर लगेच पटकन खालती लागते गाडी. तर मी इथनं एकदम असं सावकाशच काढतो. बघा हा बघा केवढा मोठा खड्डा आहे. हा निघाली बघा कशी बाहेर. पूर्ण गाडी ना खड्ड्यात गेली की हलते. मी घरी आलो आहे आणि येताना मस्तपैकी भेळ घेऊन आलो आहे. ती बघा मस्त भेळ करते मम्मी. ते बघा मस्त भेळ. ते बघा मस्त भेळ झालेली आहे. आता टेस्ट करतो. बघा तुम्हाला सकाळी बोललो होतो ना काम चालू आहे,
प्लंबर येणार होता, तर झालं आहे फायनली काम. ते बघा, ते नळ वगैरे कनेक्शन करून घेतलीत आणि मस्त हे बेसिंग पण चालू केलं आता त्यांनी. त्यामुळे आता काम तर सगळं फायनल झालं आहे. त्यामुळेच मला ना खूप उशीर झाला. एक तर तो 12 वाजता आला आणि त्यानंतर माझं सगळं काम होईपर्यंत 3-3:30 झाले. त्यानंतर मी निघालो. आज मस्त जेवणात झुणका आणि भाकरी आहे आणि मी आज भेळ खाल्ली होती भरपूर. त्यामुळे आज पोट काय भरलेलं आहे. मस्तपैकी फक्त झुणका आणि भाकरीच खातो आहे. तर फोन तर माझा झाला आहे. तर आता मस्त एडिटिंग करतो आणि झोपतो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.